तर राज ठाकरेंनी दक्षिण भारतीयांचा अपमान केलाय। अपशब्द वापरल्यानं राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रवी राजा यांनी केलेली आहे। राज ठाकरेंनी माफी मागावी असं वक्तव्य रवी राजांनी केलंय। मुंबईमध्ये दक्षिण भारतीय आणि मराठी हे सगळे एकमेकाचे लोक जे राहतात ते चांगल्या वातावरणामध्ये राहतात। फक्त मतासाठी फक्त मताच्या या करण्यासाठी तुम्ही असा भाषा वापरता। आम्हाला मराठीचा पूर्णपणे आदर है। आम्ही मुंबईकर आहे। कॅप्टन तमिल सलम जी मुंबईकर आहे। तो त्यावर तुम्ही असा अब्दशब्द बोलायचा हे राज ठाकरे साहेबांना शोभा देत नाही। तर राज ठाकरेंच्या सभांना फक्त गर्दी होते, मात्र मत मिळत नाही। ठाकरेंच्या सभांमुळे फक्त करमणूक होते। राजू वाघमारेंनी ठाकरे बंधूंवर ही टीका केली आहे। संजय राऊत ठाकरे बंधूंमुळे राजकारणाचा स्तर खालावला असल्याचा हल्लाबोल देखील राजू वाघमारेंनी केलाय। गर्दीचा काही प्रश्न नाही, कारण गर्दी त्यांच्या सभेला जी येते ती एंटरटेनमेंट म्हणून येते। कारण विचार तिकडून काही दिले जात नाहीत, टोमणे दिले जातात, एक हसण्याचे जोक्स दिले जातात आणि विनोद केले जातात। याच्यासाठी जी गर्दी येते ती फक्त बघायला येते। ते राज ठाकरेंच्या सभेला नेहमीच गर्दी होते, पण मतं काही मिळत नाहीत, कारण लोक विश्वास ठेवत नाहीत। त्याच्यामुळे कालची गर्दी जी होती ती मला वाटतं मुंबईकरांच्या प्रश्नापेक्षा एक आनंद आणि आपल्याला करमणूक काय मिळते याच्यासाठी ती होती। की आदित्य ठाकरेचं वय काय, आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं वय काय, आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद या संविधानिक पदावर बसलेली ती व्यक्ती आहे। आपल्याला तोंड दिलं आणि आपल्याला थोडंफार ऍक्टिंग करता येते, आपण करमणुकीचं काम करतो, स्टँडअप कॉमेडियनचं, तो जो वापर आहे तो राजकारणात करता कामा नये। मी विरोधात बोलतो, सगळे जे आमचे विरोधक आहेत त्याच्यात, पण मी कधी कोणाची नक्कल केली नाही, कारण आपली संस्कृती सांगते की वडीलधाऱ्यांचा आदर करायला पाहिजे। तर ठाकरे बंधू एकत्र झाले, कुणाचा कुणाला मेळ नाही, कुणीही महापौर झाला तर आम्हाला काय फायदा होणार, आमचं आरक्षण मिळणार का, असा सवाल आता मनोज जरांगेंनी राज्यकर्त्यांना उपस्थित केला। झाले भाऊ झाले, काहीच मिळणार नाही। कोण कोणाच्या पॅन्डल मध्ये उभा आहे ती, कोण कोणाचा विरोधक आहे काय, फक्त यांनी शेतकरी मारला। यांना फक्त यांना निवडून यायचंय, एकदम मोठं व्हायचंय। त्यामुळे लोकांनी शहाणं होणं गरजेचं आहे। आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायची नाही, म्हणून मी हमेशा मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांना पण सांगतो, आपली शक्ती आपल्यात वापरू नका। कोणी आपल्यावर काय बोलत असलं तर त्याला बिनधास्त बोलून द्या, परंतु आपण उत्तर देऊ नका। त्याचं कारण असं की आपली शक्ती आपल्याला वायाला घालायची नाही। आणि मराठ्यांनी याच बरोबर एकही लक्षात ठेवलं पाहिजे, आरक्षणाला आपल्या समाजाला विरोध कोणी केला त्याला आपलं मत जे असतं किंवा सहकार्य जे असतं ते करायचं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।